हिला लाव बाई आधी. या वर्षी आता आईची ओटी भरायची असते ना, म्हणून मग मुलीने आता ड्रेस आणला. मला मी म्हटलं साडी नको, साड्या खूप झाल्या खरं म्हणजे, म्हणून मग ड्रेस आणला आणि मग आधी आईची तुझी ओटी भरते, मग तू आमचं कर. म्हटलं बरं चालेल. टोपी राजू आता हो हात लाव. हात लाव. मग खाली हात लाव. फक्त त्याचे फोटो काढायचे बघ. हॉटेलला आलो आहे. त्यांची ॲनिव्हर्सरी होती ना, तेव्हाच मी म्हटलं होतं त्यांना, पण त्यांना त्यांच्या दोघांच्या कामामुळे काही जमलं नाही ॲनिव्हर्सरीला. आमच्या ॲनिव्हर्सरी साजरीच नाही करता आली, खरं म्हणजे त्यांना घरी काही केलं असेल मला माहीत नाही. पण मी बाहेर म्हटलं चला आपण ते अधिक महिना पण करू आणि तुमची ॲनिव्हर्सरी पण करू, पण ते काही झालं नाही. म्हटलं चला आता आज संडे पण आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, म्हणून म्हटलं चला मग आज आता बाहेरच जेऊया. घरी थोडंसं मी केलं आणि मग म्हटलं तर चला बाहेर जाऊ. संध्याकाळचं बाहेर आलो आहे, पण काय माहिती काय सगळ्या हॉटेलला संडे असल्यामुळे सगळ्या हॉटेल गर्दी आहे, प्रत्येक हॉटेलमध्ये गर्दी. मग आता आलो आहे एका हॉटेलमध्ये, तिथे पण आता वेटिंगमध्ये आहे. आता बघू केव्हा नंबर लागतो इथे. गर्दी खूप आहे म्हणून बाहेर बसली मी हॉटेलच्या. गर्दी खूपच आहे. त्यांना सांगितलं 5-10 मिनटात टेबल खाली होती, तरी आम्हाला 9 वाजले निघायला. आणि थोडीशी दगदग झाल्यामुळे तब्येत थोडीशी जरा माझी हे झाली, थकवा जाणवतो आहे खूप मला. बघू आता उद्या पण अजून व्हायचं आहे, उद्या पण करायचं आहे अधिक महिन्याचं. आता हे काय फक्त ते जावयांना बोलवलं तुम्ही, ते अधिक महिन्याचं देतात म्हणून ते जावायला. पण अजून माझं पोथीचं उद्या पण व्हायचं आहे, ते आता पुढच्या रविवारी करू. पुढच्या रविवारी मग 12 नंतर अमावस्या लागणार आहे, 12च्या आत करायचे. बघू आता कसं काय जमते मला तेवढ्या वेळात. आदल्या दिवशी सगळी तयारी करून. तसे शासन ब्राह्मणांनी सांगितले, फोन केला त्यांना या म्हणून. एक मुलगा आहे त्यांचा आणि शासन ब्राह्मण दोघं नेहमी माझ्याकडे शासन त्याच असतात जेवायला.
महालक्ष्मीचं म्हणा, आपलं नवरात्राचं म्हणा, मी त्यांना सांगते. म्हणजे बरेच वर्ष झाले ते माझ्याकडे असतं जेवायला. त्यांना मी तसं ते परवा फिरायला मॉर्निंग वॉकला गेली तर ते दिसते. त्यांना म्हटलं घरी निरोप द्या आणि सगळेजण तुम्ही जेवायला या. आता बघू माझं कसं जमते तसं. आता सकाळी लवकर ओळखून पोथीचं उद्यापन करून म्हटलं मग ते त्यांना अधिक महिन्याचं द्यायचं. यांना दिलं जावायला दिलं, पण ब्राह्मणाचा मान असतो खरं म्हणजे. खरी किंमत ब्राह्मणालाच असते. ब्राह्मणाची खूप हे असते. त्याच्यामुळे म्हटलं त्यांना पण जेवायला बोलवावं. द्वादशीचं बोलवायचं होतं मला, ठरवलं होतं मी, पण माझ्याच्यानं नाही जमलं. खरं सांगू का, माझी तब्येत, मग खूप इच्छा असते माझी सगळं करायची, पण माझी तब्येत नाही साथ देत मला, त्याच्यामुळे होत नाही. मी मागच्या द्वादशीला ठरवलं होतं की करेल मी, पण शासन ब्राह्मण सांगाल सगळं ठरवलं होतं मी की शासन ब्राह्मण सांगावे जेवायला आणि सगळं करावं. पण खरं सांगू का, माझ्याच्यानं नाही जमलं, झालंच नाही माझ्याच्यानं. ह्या वेळेनं बघू, आहे अजून एकादशीचं काय जमते, कसं काय होतं आहे तसं म्हटलं. एकादशीचं बघू कसं काय होतं. ह्या मुलीने ड्रेस घेतला आहे बघा, हा घेतला मुलीने ड्रेस. आई घालून लगेच म्हटलं नको, घेतला आहे तिने एवढा आवडीनं आपल्याला. माझ्याच पसंतीचं घेतलं, तिच्या पसंतीचं नाही आहे, माझ्याच. म्हणजे आम्हाला खरं सांगू का, आमची दोघींची आवड एकच आहे. दुकानात जरी गेलो नाही तरी तिला आवडलं तर मला आवडते, मला आवडलं तर तिला आवडतं. तिला दोघींच्या पसंतीने मिळून घेतला. मग लगेच मग म्हटलं आता आणायचे बाहेर जायचे, मग घालून चल म्हटलं. मग चल आता घालून निघालं. मग आता किती वाजता जेवण होते काय झालं जेवण, आता निघालो. इथे कशी बाहेर पण व्यवस्था आहे जेवायची, आतमध्ये तर आहेच, पण बाहेर पण आहे. कसं आहे का, उन्हाळ्याचं थोडंसं गार असतं, बाहेरचं वारा संध्याकाळचं छान वाटतं. बाहेर जेवायला मजा येते. बाहेर पण छान आहे, आतमध्ये आहेच, पण बाहेरही छान आहे. बसायला व्यवस्थित. आम्ही आतमध्येच जेवलो, कारण आमच्यासोबत ज्ञानदा होती ना, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलो. पण बाहेरही व्यवस्थित छान आहे. बाहेर बरं वाटते, जरा गार वारा असतो बाहेर बरं वाटतं. निघालो, बराच उशीर झाला. माझ्या तब्येत जरा, चला आलो बरं का, आता घरी आलो. खूप वेळ झाला. किती वाजले? हां, रात्रीचे 11ला 10 कमी गेलो. आम्ही घरातूनच जाताना उशिरा गेलो ना, त्याच्यामुळे मग. आणि प्रत्येक हॉटेलला गर्दी होती. मग ते फिरून मग त्यांच्याच गाडीत गेलो आम्ही. मग फिरून मग इकडून तिकडून ज्या हॉटेलला गर्दी नाही अशा हॉटेलला आम्ही गेलो. पण तरी 15 मिनटं आम्हाला वेटिंगला थांबावंच लागलं. आणि मग नंतर तरी तिथे मी तुम्हाला दाखवलं बा, बाहेर जेवणाचं वगैरे आहे बाहेर तिथे. आणि झालं जेवण झालं. आईस्क्रीम खायला गेलो, आईस्क्रीम खायचं म्हटलं, तिथे पण तसलंच. आईस्क्रीमच्या तिथे पण एवढी गर्दी. शेवटी उतरले, हे पाहिलं गर्दी, मग नको मग परत तिथून गाडीत बसलो आणि आलो. असं झालं आज. पण आईस्क्रीम काही खाणं झालं नाही. ज्ञानदाला आईस्क्रीम खायचं होतं, तिचं इकडून जाताना चाललं होतं. परत तिथे पण जेवायच्या वेळेस ती आईस्क्रीम म्हणत होती, पण त्या गर्दीमुळे ते पण नाही म्हटले. आणि तिला उद्या स्कूलला जायचं आहे खरं म्हणजे. आणि आत्ताच एवढा उशीर झाला, दिवसभर झोपलेली नाही. अख्खा दिवस ती बाहेर आहे, कारण तिच्या बरोबरीच्या मुली त्यांच्या तिथे नाही आहेत आणि इथे तिच्या बरोबरीच्या मुली आहेत. त्याच्यामुळे मग तिला खेळायला मजा वाटते. घरात यायला जेवायलाही नको म्हणे. आज सकाळपासून जेवण नाही, काही नाही. आंघोळ केली आणि कसं तरी ते मला म्हणे कोण कॉफी करून दे. कॉफी पिली आणि तशी बाहेर आहे. मग कसं तरी तिला जबरदस्तीने आणलं आणि जेवली. आणि परत आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, मग बाहेर जाऊन आलो. परत बाहेर, म्हणजे आज तिची झोप वगैरे काही नाही आहे, सारखी बाहेर करते. त्याच्यामुळे आता ती उद्या स्कूल सकाळचं आहे, 8ला तिचं स्कूल सुरू होणार आहे. आता काय माहिती, आत्ताच एवढे वाजले, 11 वाजले, म्हणजे त्यांना जायला 11:15 वाजते. आणि त्याच्यानंतर ती उठते की नाही सकाळीचा प्रॉब्लेमच आहे. आणि मुलींचं ऑफिस, तिचं स्कूल. आता जरा तारेवरची कसरत आहे माझ्या मुलीची खरं म्हणजे. हिचा डबा आता सगळी गोंधळ होत जाणार आहे. थोडंसं रुटीन लागेच तर थोडा त्रास होईल तिला.
एकदा लागलं की मग त्रास होणार नाही. पण तोपर्यंत आता सुरुवात आहे. उद्याचा पहिला दिवस आहे नंदाचा शाळेचा. उद्या मग आता बस बघू, ती बस किती वाजता येते. बस पण वेळेवर बस येत नाही लवकर, म्हणजे बस लवकर येतात. कारण काय होते, फिरून फिरून त्या स्कूलला जातात ना, त्याच्यामुळे ते येताना लवकर येतात बस. आणि यांच्या गाडीनं सोडवायचं म्हटलं तर काय 15 मिनिटाचा रस्ता आहे. आता यांच्या गाडीनं जरी सोडायचं, मुलीची 2 व्हीलर आहे. मुली तिची ऑफिसला जाईल, कारण हिची शाळा 8:30ला आहे आणि त्याच शाळेत मुलीला घातली तिच्या. हिची शाळा 8:30ला आहे मुलीची, तिच्या म्हणजे माझ्या नातीची. आणि मुलीचं ऑफिस आहे 9 असं 8 वाजताचं, म्हणजे अर्धा तासाचा गॅप आहे. तर त्याच्यामुळे मग ही 2 व्हीलरवरती नाहीच म्हणतात तिला न्यायला. त्यांना 2 व्हीलरवरती फार बसवतच नाही तिला, ते 4 व्हीलरनंच तिला नेतात. आता बघू काय करतात ते. आज पण ते म्हटले की नको, मी रोज सोडवत जाईल. बघू आता काय करतात ते. आता तिला बस लावतात की ते रोज सोडवतात माहीत नाही. आता परत पावसाळा सुरू होईल ना, तर मग 2 व्हीलरचं तर कामच नाही. मग 4 व्हीलरच ते वापरतात. 2 व्हीलर नाही वापरत, फार 4 व्हीलर वापरतात, मोठी गाडी वापरतात. बघू आता कसं काय होते. बघा अधिक महिन्याचा ब्लॉग कसा वाटला. खरं सांगू का, जेवण म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये अधिक महिन्याचं तेव्हाच जाणार होतो. त्यांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की हॉटेलमध्ये जायचं. पण त्यांना कामं असल्यामुळे आमचं जाणं नाही झालं. आणि आज म्हटलं मग चल, म्हणून मग घरी थोडंफार केलं होतं मी. आणि मग आता मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो संध्याकाळचं. चल तेव्हाचं राहिलेलं आहे तुमचं, आता चल आता मी तो हॉटेलमध्ये गेलो. तर अजून माझं सगळं अधिक महिन्याचं व्हायचं आहे. शासन ब्राह्मण सांगायचे मला, मिळून घालायचे जेवायला. आता ते बघू कसं काय. माझ्या खरं सांगू का, करायला काहीच हरकत नाही. पण माझ्या तब्येतीचा थोडा इश्यू असतो ना, त्याच्यामुळे मला एवढं मी खूप उत्साहानं करते. मला इतकं वाईट वाटलं ना, मी द्वादशीचं ठरवलं होतं की द्वादशीला मी मिळून घालेल, पण माझ्या तब्येतीमुळे खरंच जमलं नाही. एवढा स्वयंपाक करणं, एवढा वेळ उभं राहणं मला शक्यच झालं नसतं. म्हणून मग मी म्हटलं नको. मग मी परत कॅन्सल केलं, ठरवलेलं कॅन्सल केलं. म्हटलं जाऊ दे, शिदाटा देऊन मोकळं व्हावं होतं. कारण इलाजच नव्हता. कारण मला जेव घालणं शक्यच नव्हतं. माझी तब्येत अचानक बिघडून गेली आणि मला एवढं नव्हतं जमलंच नसतं मला एवढं. म्हटलं नाही, आपण सांगायचं आणि मग स्वयंपाक व्यवस्थित झाला तर बरं वाटतो, नाही तर मग नको वाटते ते. म्हणून मग ते कॅन्सल झालं. आता परत एकादशी पडते. बघू आता कसं काय. इच्छा तर खूप असते, पण ते माझ्या तब्येतीचा थोडा इश्यू असल्यामुळे जमणार तर होते की नाही. शासन ब्राह्मणच सांगायचे, ते आता सांगावं तर लागणारच आहे. मिळून एक जेवूच घालावं लागणार, कारण पोथीचं उद्यापन आहे म्हटल्यावर घालावंच लागणार आहे. बघू आता कसं करते. मी सांगितलं तसं, यांचा मित्रच आहे, ते नेहमी आमच्याकडे असतात जेवायला. महालक्ष्मीला असतात, नवरात्रात असतात, कुठलेही कार्यक्रम असतात आमच्याकडे की असतात. तेच सांगते मी, म्हणजे बरेच वर्ष झाले ते आमच्याकडे 2 जण जेवायला असतात. त्यांचा मुलगा पण असतो आणि ते पण असतात. त्यांना मी तसं काल मॉर्निंग वॉकला गेले तर सांगितलं, पण बघू तरी पण आता कसं काय जमते माझं काही नाही. सकाळी लवकर करायचं, आदल्या दिवशी सगळी तयारी करून. मला असं वाटते पुरण वगैरे सवयतला आदल्या दिवशी करून ठेवावं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी काय पोळ्या, वरण, भात, भाजी असं स्वयंपाक करावा. बघू आता कसं काय होतं आहे. माझ्या तब्येतीला झेपल असं. घरातले ओरडतात, तुझी तब्येत सांभाळ, जास्त हे करू नको. आता मुलगी आली, थोडी दगदग उरली. आज खूपच त्रास झाला मला. त्रास म्हणजे मला खूप अशक्तपणा जाणवतो. मग पाऊल टाकणं मला मुश्किल होतं, त्याच्यामुळे मग नको वाटते. बघू कसं काय जमतं आहे तसं एक. पण अधिक महिना हा 3 वर्षातून येतो आणि तो व्यवस्थित झाला ना तर मग बरं वाटते. आता रोज कशी मी 4:30ला उठते, आंघोळ करून माझी 5:30पर्यंत माझी पोथी म्हणजे पूजा पोथी सगळं होऊन जाते. रोज 5:30 वाजता माझी पूजा पोथी होऊन जाते. आणि मी आता मुद्दाम गरम पाणी नाही घेऊन राहिली. असं वाटते नको, आपण गंगेत तर स्नान करत नाही ना, पण निदान गरम पाणी नको, थंड पाणी घ्यावं घरातलं तरी, म्हणजे आपण गंगेनं स्नान केल्यासारखं होईल. म्हणून मी गरम पाणी पण बंद केलं. नाही तर मी गरमीचं पण गरम पाणी घेते, कारण मला थोडासा त्रास होतो म्हणून मी गरम पाणी घेते. पण म्हटलं नको, आता महिनाभर आपण गार पाणीच घ्यावं. आपण तिथे नदीवर तर नाही ना आपण आंघोळ करायला जाऊ शकत, मग घरचंच गार पाणी घ्यावं अंगावर. असं मग 4ला उठून आंघोळ, 4:30 4:45 पूजा बसते. पूजा झाली की लगेच पोथी. फार अध्याय नाही आहे, कधी 6 पानाचा आहे, कधी 5 पानाचा, कधी 4 पानाचे छोटे छोटे अध्याय आहेत. ते की फार मोठे नाही आहेत. आणि रोजचा एक अध्याय वाचते, जेव्हा फार काही मोठी अशी पोथी नाही आहे ती. तर ती कहाण्या आहेत सगळ्या, म्हणजे वाचते आणि होते. आता बघू कसं काय सगळं जमते. परमेश्वरानं करून घ्यावं माझ्याकडून हे व्यवस्थित. आता खरं म्हणजे ही इच्छा आहे की माझी तब्येत ठीक राहावी आणि सगळं व्यवस्थित व्हावं. आता बघू कसं काय जमतं आहे तसं. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बरं का मला. बाय.